नमस्कार, सिम्पली मराठी आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। मला आशा आहे की आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे आजचा हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी नक्कीच उपयोगाचा ठरेल। चला तर थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आजची पहिली टिप आहे या धूप स्टिक विषयी। तर पहा, ज्यावेळेस आपल्याला धूप पेटवायची असते त्यावेळेस आपण पाहतो की अगदी 3 ते 4 माचीसच्या काड्या आपल्याला पेटवायला लागतात, तेव्हा कुठे जाऊन ही धूप प्रॉपर पेटली जाते। म्हणजेच एक धूप पेटवायला गेलं की 4 ते 5 माचीसच्या काड्या या वाया तर जातातच। तर ही धूप पटकन पेटावी यासाठी एक छान ट्रिक तुम्ही करू शकता। आणि यासाठी आपल्याला घ्यायचा आहे कापूर। कापराची ही छोटीशी वडी आपल्याला या स्टिकवरती ठेवायची आहे आणि ती आधी आपल्याला पेटवायची आहे। जसा जसा कापूर पेटला जाईल तसा तसा तुम्ही पाहाल अगदी चुटकीसरशी ही धूप स्टिक सुद्धा पेटली जाईल। आणि आता यासाठी आपल्याला भरपूर माचीसच्या काड्या सुद्धा पेटवाव्या लागणार नाही। तर ही धूप पेटवण्यासाठी कापूरचा असा वापर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। दिवाळीसाठी खास वापरण्यात येणाऱ्या या मातीच्या पंत्या, ज्या बरेच जण काय करतात, मार्केटमधून आणले की डायरेक्टली यामध्ये तेल वात वगैरे लावून हे दिवे वापरायला चालू करतात। त्यामुळे होतं काय, यामध्ये तेल ओतलं की मातीच्या बनलेल्या या पंत्या भरपूर प्रमाणात तेलही शोषून घेतात, भरपूर तेल यासाठी लागतं। त्यामुळे डायरेक्टली या पंत्या अशाच न वापरता मार्केटमधून आणल्या की या आपल्याला अगदी तासभरासाठी पाण्यात अशा भिजून ठेवायच्या आहेत। या पूर्णपणे भिजतील किंवा बुडतील इतपत पाणी एखाद्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि अगदी तासभर या पंत्या आपल्याला पाण्यात ठेवायच्या। पाण्यात ठेवताच तुम्ही पाहाल की यामध्ये बबल्स यायला लागतात, म्हणजे या पंत्यांचे जेवढे काही पोर्स ओपन असतात त्यामध्ये पाणी हे शिरलं जातं आणि त्याचे पोर्स असतात तेही व्यवस्थित बंद होतात। तर अगदी तासभर या पंत्या आपल्याला अशाच पाण्यात ठेवायच्यात आणि तासाभरानंतर आता या पंत्या आपल्याला पाण्यातून सेपरेट काढून घ्यायच्या आणि ह्या व्यवस्थित सुकवल्यानंतरच आपल्याला या दिवे लावण्यासाठी वापरायच्या आहेत। तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही ट्रिक माहितीही असेल, परंतु ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही ट्रिक या दिवाळीला नक्कीच उपयोगाची ठरेल। तर पहा, पंत्या तर आपल्या तयार आहेत। आता यासाठी वात कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर वात बनवण्याआधी एक ते 2 चमचे इथे मी दूध घेतलेलं आहे। या दुधामध्ये एक छोटीशी वडी कापराची आपल्याला यामध्ये पावडर करून मिक्स करायची आहे। चिमूटभर हळद, चिमूटभर कुंकू सुद्धा यामध्ये मिक्स करायचं आहे। हे सगळं छान दुधात मिक्स केल्यानंतर इथे थोडासा कॉटन म्हणजे कापूस आपण घेतलेला आहे। थोडासा कापूस असा पसरून घ्यायचा आहे आणि यानंतर असा गोल फिरून त्याला पुढे टोक काढायचं आहे, म्हणजे त्याची वात आपल्याला तयार करायची आहे। आणि हे जे दूध आपण तयार केलंय, ज्यामध्ये कापूर, हळद आणि कुंकू आपण मिक्स केलंय, त्याचा थोडासा हात यावरती आपल्याला लावून घ्यायचा आहे। म्हणजे तुम्ही पाहाल अगदी मार्केटमध्ये मिळतात तशाच या वाती आपल्या तयार होतील। अर्थातच या वाती दिव्याची साईज आहे त्याप्रमाणे लहान मोठ्या तुम्ही करू शकता। माझ्याकडे अगदी छोट्या आकाराचे दिवे आहेत, त्यासाठी इथे मी छोट्या आकाराच्याच या वाती तयार केलेल्या आहेत। तुम्हाला जेवढ्या आकाराच्या वाती हव्या आहेत तेवढा कापूस घेऊन अशा प्रकारे या वाती तुम्ही अगदी सहज बनवू शकता। आता यानंतर अशा या ज्या लांब वाती आहेत, अगदी मिनिटभरात भरपूर प्रमाणात बनवण्याची एक सोपी ट्रिक आपण पाहणार आहोत। बरेच जण काय करतात, थोडासा असा कापूस घेतात, तो हातावरती असा फिरून त्यापासून वाती बनवतात, परंतु यामध्ये होतं असं की भरपूर वेळही जातो, मेहनतही खूप जाते आणि ही जी तयार वात आहे ती कुठे बारीक तर कुठे जाडसर अशी बनते। परंतु आज आपण जी ट्रिक पाहणार आहोत त्यामध्ये अगदी एका मिनिटात एकसारख्या अशा भरपूर वाती आपण बनवून पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी ही अगरबत्ती घेतलेली आहे। अगरबत्तीचा हा जो सुवासिक भाग आहे वरचा काळा, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि याची फक्त जी काडी आहे तीच आपल्याला वापरायची आहे। आता ही अगरबत्तीचा हा जो वरचा काळा भाग आहे तो आपल्याला फेकून द्यायचा नाही, तर त्याचा सुद्धा वापर आपण पुढे पाहणारच आहोत। तर पहा, एक अगरबत्ती घेऊन त्याची ही जी स्टिक आहे ती आपण सेपरेट करून घेतली। आता वाती बनवायच्या आहेत, म्हणजे इथे आपल्याला कापूस लागणार आहे। तर जेवढ्या वाती बनवायच्या आहेत तेवढा कापूस आपल्याला हवा आहे, त्याच्या अशा पातळ लेअर तुम्ही काढून घ्या। या वाती अगदी फटाफट कमी वेळेत भरपूर व्हाव्या यासाठी यासोबतच आपल्याला लागणार आहे किसणी। हो, तुम्ही अगदी योग्य ऐकलंय। अद्रक, लसूण वगैरे किसण्यासाठी आपण जी किसणी वापरतो ती इथे घ्यायची आहे। या किसणीवरती सगळ्यात आधी हा कापूस, त्यावरती ही स्टिक ठेवून हाताने अशा प्रकारे ती गोल फिरवत जायची। तर तुम्ही पाहाल जशी जशी ही स्टिक आणि कापूस आपण फिरवत जाऊ तशी एक सारखी
अगदी फटाफट ही वात तयार होते आणि यानंतर या स्टिकमधून ही वात आपल्याला सेपरेट काढून घ्यायची आहे। हाताने आपण ज्यावेळेस वात बनवतो त्यावेळेस ती एकसारखी काही बनत नाही, कुठे जाड तर कुठे पातळ अशी बनते। तर एकसारखी आणि अगदी पटापट ही वात बनावी यासाठी या अगरबत्तीच्या काडीचा आणि किसनीचा वापर तुम्ही नक्की करून पहा। अगदी मिनिटभरात भरपूर तुम्ही वाती बनवू शकाल। आता तुम्ही म्हणाल इथे किसनीचाच वापर का करायचा, तर तोही तुम्ही पुढे पाहू शकता। जर किसनीशिवाय एखाद्या प्लेन सरफेसवरती जर आपण अशी ही वात बनवायला गेलो तर हा अगदी प्लेन सरफेस म्हणजे अगदी पसरट जागा असल्यामुळे ही जी काडी आहे म्हणजे अगरबत्तीची स्टिक आहे ती एकसारखी काही फिरली जात नाही आणि त्यामुळे याची जी वात आहे ती सुद्धा व्यवस्थित बनली जात नाही, यासाठी भरपूर वेळ जातो। आणि म्हणूनच इथे आपण या किसनीचा वापर करून अगदी काही मिनिटातच भरपूर अशा वाती या बनवू शकतो। तर दिवाळीमध्ये भरपूर दिवे आपल्याला लावायचे असतात, त्यासाठी भरपूर वातीही आपल्याला तयार करायच्या असतात। तर या भरपूर अशा वाती अगदी काही मिनिटातच बनवण्यासाठी किसनीचा असा वापर तुम्ही नक्की करा। ही ट्रिक जशी तुम्हाला उपयोगाची ठरली आहे तशी तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा उपयोगी ठरावी यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा। आणि आता या अगरबत्तीचा हा जो चुरा आपण काढला होता त्याचा वापर, त्याचबरोबर अगरबत्तीचं हे पॅकेट ऑलमोस्ट संपत आलं की पॅकेटमध्ये सुद्धा बऱ्याच वेळ अगरबत्तीचा चुरा हा शिल्लक राहतो। बरेच जण याचा उपयोग नाही म्हणून पॅकेटसोबत हा चुरासुद्धा फेकून देतात, परंतु त्याचाच छान उपयोग आज आपण पाहणार आहोत। तर पहा, घरामध्ये ज्यावेळेस आपण कापूर किंवा धूप वगैरे जाळत असतो अशा या इलेक्ट्रॉनिक किंवा साध्या धूपदानीमध्ये त्यावेळेस कापूर आणि धूप सोबतच या अगरबत्तीचा चुरासुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। कापूर आणि धूप सोबतच हा अगरबत्तीचा चुरा सुद्धा छान गरम होतो, याचा सुद्धा छान सुगंध आपल्या घरामध्ये पसरतो। तर इथून पुढे अगरबत्तीचा चुरा जर असा शिल्लक असेल तर तो कधीही फेकून न देता त्याचा असा वापर तुम्ही घरामध्ये नक्की करा। सो फ्रेंड्स, आय होप की आजच्या या व्हिडिओतील या सगळ्या टिप्स तुम्हाला सुद्धा नक्कीच उपयोगाच्या वाटल्या असतील। तर यातली कुठली टिप तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगी ठरली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे। सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका।